श्लोक 64. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवशेर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. अर्थ: परंतु ज्याचे मन स्वतःच्या स्वाधीन आहे तो रागद्वेषांनी रहित अशा स्वतःच्या ताब्यात असलेल्या इंद्रियांनी विषयात वावरत असता प्रसन्नता प्राप्त करून घेतो. विवरण पाहूया. विधेयात्मा, विधेय म्हणजे विशेषरित्या धारण करणे. आत्मा स्वतः म्हणूनच विधेयात्मा म्हणजे स्वतःला विशेष रीतीने धारण करणारा आहे. स्वतःला विशेष रीतीने धारण करायचे म्हणजे काय ते भगवंत सांगतायत की बुद्धीची स्थिरता आणि प्रसन्नता मिळवणे व त्यासाठी विषयांवरची आसक्ती आणि त्या संबंधीचा द्वेषभाव म्हणजे क्रोध हे दोन्ही सोडले पाहिजेत. जोपर्यंत हे रागद्वेष आपल्यापासून दूर जात नाहीत तोपर्यंत माणसाची उन्नती होणे शक्यच नाही. खरे पाहिले तर राग व द्वेष यासारख्या भावना इंद्रियांमध्ये नसतात, पण त्यामागील प्रेरक अशा त्या मनामध्ये असतात. ते मन ज्याप्रमाणे इंद्रियांना आज्ञा देते त्याप्रमाणे ती भावना इंद्रिये आपल्या कृतीतून व्यक्त करत असतात. म्हणजे मनात एखाद्याबद्दल प्रेम असेल तर हात त्या व्यक्तीला प्रेमाने मिठी मारतात किंवा क्रोध असेल तर त्यावर प्रहारसुद्धा करतात. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मनातून काढल्या पाहिजेत. पण एवढ्याने भागत नाही, त्यासाठी इंद्रियांना वश केले पाहिजे. 61व्या श्लोकात इंद्रिये आत्मवश केली पाहिजेत असे भगवंतांनी सांगितले आहे. असे झाले तर कोणतेच इंद्रिय कोणत्याही कारणाने विषयाधीन होणार नाही. यासाठी आपल्याला विधेयात्मा म्हणजेच आत्म्याला विशेष प्रकारचे शिक्षण देऊन स्वाधीन ठेवावे लागते. म्हणून मनाने सर्वप्रथम आपल्या उन्नतीचा विचार करायला हवा. कोणत्याही इंद्रियांकडून स्वैर वर्तन होणार नाही याची खबरदारी घ्यायला पाहिजे. एकदा का आसक्ती व द्वेष ह्या दोन्ही गोष्टींचा संपूर्ण त्याग झाला की मग साधकाचे चित्त नेहमीच प्रसन्न राहते. कारण आत्मवशी इंद्रिये आपल्या इच्छेनुसार कामास लागलेली असतात. त्या इंद्रियांपासून मग कोणतेही भय उरत नाही. पूर्ण वश केलेले वाघ, सिंह, हत्ती यासारखे जंगली प्राणी आपल्यासोबत असले तरी त्यापासून कोणाला धोका किंवा भीती उरत नाही. आणि ही गोष्ट आपण सर्कशीत पाहतो. आणि ज्यांनी आनंदवनाला भेट दिलेली आहे तिथे प्रकाश आमट्यांच्याकडे या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वश झालेली इंद्रिये समोर विषय असले तरी तिकडे धाव घेत नाहीत. असा माणूस विषय भोगून सुद्धा शुद्ध राहतो. स्वतः श्रीकृष्ण अनेक विषय भोगूनही शुद्ध राहिले होते. अर्जुनही या पद्धतीने आसक्ती व द्वेष सोडून युद्ध करायला तयार झाला किंवा त्यांनी युद्ध केले तर तो पापशून्य राहील असे भगवान त्याला सांगत आहेत. शुद्ध होणे म्हणजे शुद्ध तत्व असलेले जे ब्रह्म त्याकडे जाणे. स्वतः शुद्ध झाल्याखेरीज शुद्ध ब्रह्माकडे जाता येत नाही. यानंतर तुम्हाला एक भगवंताची मजेशीर गोष्ट सांगते की एकदा रुक्मिणीसह सर्व कृष्ण स्त्रियांना नदी पलीकडे असलेल्या देवळात नैवेद्य घेऊन देवाच्या दर्शनासाठी जायचे होते. नदीकाठी येतात तर नदीला खूप पूर आलेला असतो आणि सर्वजणी काळजीत पडल्या की आता नदी पार करून जायचे कसे. पण इतक्यात काय होते की तिथे नारद मुनी येतात आणि त्यांना विचारले की काय बरं, काय करताय तुम्ही इथे सगळ्याजणी. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला पलीकडच्या मंदिरात जायचं आहे. मग पण आता तर नदीला पूर आलाय, आम्ही कशा जाणार. मग नारद मुनी म्हणाले की तुम्हाला मी एक सांगतो ते करा आणि मग तुम्हाला पटकन तिकडे जाता येईल. मग त्यांनी जो उपाय सांगितला तो असा होता की तुम्ही नदीची प्रार्थना करा आणि तिला सांगा की श्रीकृष्ण म्हणजे आमचा पती जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला तू वाट करून दे. आता हे ऐकल्यावर त्या सर्व कृष्ण स्त्रिया पत्नी सगळी हसायलाच लागल्या आणि एकमेकांकडून पाहू लागल्या. मात्र रुक्मिणीने लगेचच नारदांची गोष्ट मनावर घेतली
कारण तिला परब्रह्म श्रीकृष्ण काय आहे ते चांगलेच माहिती होते. आणि तिने लगेचच नदीची प्रार्थना केली. मग नारदांनी सांगितल्याप्रमाणे म्हटले की माझे पती कृष्ण भगवान ब्रह्मचारी असतील तर नदीने आम्हाला वाट करून द्या. आणि आश्चर्य म्हणजे लगेचच नदी दुभंगली व तिने त्या सर्वांना वाट करून दिली. ह्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की श्रीकृष्ण इतक्या सगळ्यांचा पती होता, इतक्या सगळ्या गोष्टी तो करत होता, पण तो मनाने कुठेच लिप्त नव्हता. आणि ही लिप्तता नसल्यामुळेच तो कायम ब्रह्मचारी म्हणून एक आपण गमतीने म्हणतो की 16 सहस्र नारी तरी तो बालब्रह्मचारी. गंमत संपूया, इथे थांबूया. धन्यवाद.